नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे महाडच्या गणपतीकडे जो की मुंबई पुणे एक्सप्रेसच्या जुन्या रोडवरती आहे, 1 किलोमीटरवरती. आणि बरेच लोकांचं कन्फ्युजन असते की महाडचा गणपती म्हणजे महाडचा, परंतु तो नाही. तर हे बघा, इकडे पार्किंगमध्ये आलेलं आहे मित्रांनो. मग तर आतमध्ये शिरल्यानंतर पार्किंग आहे. इकडे राईट साईडला हॉटेल वगैरे आहेत, तुम्हाला काय खायचं जर असले तर. आणि लेफ्ट साईडला पार्किंग आहे. आणि सरळ डायरेक्ट तुम्ही मंदिरामध्ये एंट्री करू शकता. सरळ गेल्याच्यानंतर हे बघा, तुम्हाला काय खरेदी करायची असली तर इकडे लेफ्ट राईट साईडला खरेदी आहे. खूप मोठा सेट टाकलेला आहे. पावसाळ्याचं काही टेन्शन नाही, उन्हाचं काही टेन्शन नाही आहे. हे बघा, खरेदी करू शकता तुम्ही. काही बी घ्यायची असली तर मूर्त्या वगैरे काय जे असेल ते, मिठाई वगैरे. आणि हे बघा, सरळ गेल्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही मंदिराजवळ एंट्री करता मित्रांनो. आज काय गर्दी नव्हती, आम्ही सकाळी निघालेलो आहे. तेवढी काय गर्दी वगैरे काही दिसली नाही, नाहीतर खूप गर्दी असते ॲक्च्युली. परंतु आज काहीही गर्दी नाही. आणि आज आम्हाला वाटलं गर्दी असेल, परंतु गर्दी काही दिसली नाही. हे बघा, मोठे मोठे हार लावलेले आहेत विकण्यासाठी. आणि हे बघा, मंदिर आलेलं आहे जवळ. आणि आतमध्ये आम्ही लाईन लावायची काही गरज नाही. श्रीवर्ध विनायक, अष्टविनायक क्षेत्र महड, ते महाड आहे ते महड आहे. हे बघा मित्रांनो, दर्शन घेण्यासाठी गेलो. इथं जेव्हा खूप गर्दी असते तेव्हा अशी रांग असते मोठीच्या मोठी, परंतु आज काय गर्दीच नाही. महाद्वार, तर डायरेक्ट तुम्ही दर्शन घेऊ शकता नॉर्मल मंदिरात कसं असते तसं. आणि हे बघा, तुम्हाला दर्शन मोबाईलमध्ये दाखवतो मित्रांनो. बघा, मूर्ती किती जवळ घेऊन दाखवतो, मस्त. हे बघा, चांगली अशी कोणीच मध्ये आले नाही, एकदम व्यवस्थित निघालेले. हे बघा मित्रांनो, किती छान असं शांत वाटते. आणि आम्ही आतमध्ये गेल्यानंतर दर्शन घेतलेलं आहे. हे बघा मित्रांनो, गर्दी काय नसल्यामुळे शांत वाटत होतं आतमध्ये. ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही आहे, फोटो काढणं पण अलाउड नाही, म्हणून मी म्हटलं बाहेरूनच काढतो तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि बाहेरूनच मग आम्ही फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत. व्हिडिओ वगैरे काढल्यानंतर आतमध्ये दर्शनासाठी निघालेलो आम्ही. म्हटलं बरेच लोक येत होते, नंतर थोड्या पब्लिक वाढत होती. बघा, तेवढी काही गर्दी नाही ॲक्च्युली. खूप गर्दी असते नॉर्मली आणि खूप मोठी रांग असते, परंतु आज काही गर्दी नाही आहे. काही लोक इथं बसलेले आहेत दर्शनासाठी, दर्शन घेऊन. नाहीतर असं बसायला पण लवकर भेटत नाही. आणि आम्ही दर्शन घेऊन नंतर निघालेलं आहे बाहेर मित्रांनो. बाहेर निघाल्यानंतर राईट साईडला हे बघा, खूप मोठं तळ आहे. बाहेर एक्झिट केल्याच्यानंतर राईट साईडला मोठं तळ आहे आणि स्वच्छ पाणी वगैरे आहे तिथे. मोठं तळ्याचा फोटो तुम्हाला व्हिडिओ वगैरे काढून दाखवू. तर हे बघा, तळ आहे. इथे लोक फोटो वगैरे काढतात. हे बघा, छान असं वातावरण वाटते इथे. ॲक्च्युली आता गर्दी नसल्यामुळे आणखीन बरं वाटते, पण गर्दी खूप असते तेव्हा कदाचित लोक जास्त असतील इथे, त्याच्यामुळे उभं राहायला भेटत नसेल. हे बघा, तळं पण यांनी मेंटेन केलेलं आहे. तेवढी काय घाण नाही तळ्यामध्ये, नाही ते बहुतेक जागा खूप घाण असते, हार वगैरे ते टाकलेले असते, परंतु इथे काही दिसलं नाही मला. आणि मग बघू इच्छिता तुम्ही, त्या साईडला नारळाची झाडं वगैरे आहेत. मंदिराच्या एक्झिट घेतल्याच्यानंतर लगेच लेफ्ट साईडलाच तळ आहे.